महाराष्ट्रात मणिपूरसारखं घडेल की काय याची चिंता वाटत असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय। शरद पवारांनी हे वक्तव्य का केलं? खरंच राज्याची सामाजिक परिस्थिती चिंता वाटण्यासारखी झाली आहे का? आणि पवारांच्या विधानावर विरोधकांचं नेमकं काय मत आहे जाणून घेऊयात एका सविस्तर रिपोर्टमधून। मणिपूरवरून महाराष्ट्रात रणकंदन। मणिपूरसारखं राज्यात घडेल, पवारांना चिंता। पवारांकडून दंगलीची भाषा योग्य नाही, बावनकुळेंचं पवारांना प्रत्युत्तर। अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटते। पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला, फक्त बाकी काही नाही। त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा ही काही योग्य नाहीये। महाराष्ट्रात मला तर शक्य नाही वाटत, कारण मणिपूरची वस्तुस्थिती फारच वेगळी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं विधान राज्यातील सामाजिक स्थितीबाबत गंभीरपणे विचार करायला लावणार आहे। आगामी काळात महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काहीतरी घडेल अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली। मणिपूरच्या निमित्तानं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र डागलंय। मणिपूरला झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटले नाही। हे घडलं मणिपूरमध्ये, आजूबाजूच्या राज्यातही घडलं, खाली कर्नाटकामध्ये घडलं, आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली। दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा पवारांच्या तोंडून योग्य नसल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केली। तर पवारांनी हातभार लावू नये असं म्हणत राज ठाकरेंनीही आपल्या खास शैलीत पवारांना खोचक टोला लगावला। शरद पवार साहेब निवडणुकीच्या राजकारणाकरता या स्तरावरचं बोलताय, हे काही चांगलं नाही आहे। महाराष्ट्राचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलं आणि त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा ही काही योग्य नाही आहे। मी हे पहिलं एकतर स्टेटमेंट काही वाचलेलं नाही, मी कधी केलं तरी पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला, फक्त बाकी काही नाही। तर दुसरीकडे महाराष्ट्र आणि मणिपूरची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे मणिपूर सारखी परिस्थिती राज्यात निर्माण होणार नसल्याचं आमदार बच्चू कडूंनी म्हटलंय। मणिपूरनं महाराष्ट्रात मला तर शक्य नाही वाटत, कारण मणिपूरची वस्तुस्थिती फारच वेगळी आहे। मणिपूर एकदम छोटं राज्य आहे आणि महाराष्ट्र हा पूर्वग्रामी असणारा राज्य असल्यामुळं पवार साहेबांनी कसं ते बयान केलं, कुठल्या आधारावर केलं मला माहीत नाही। राज्याबाबत पवारांनी व्यक्त केलेली चिंता विचार करायला लावणारी आहे। महाराष्ट्र ही वर्षभरापासून आरक्षणाच्या आंदोलनांनी ढवळून निघालाय। मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष राज्यात तापलाय, त्यामुळे राज्यकर्त्यांनो एकत्र येऊन यातून मार्ग काढा। महाराष्ट्रातील जातीय सलोखा कायम राहू द्या, एवढीच सर्वसामान्यांची आशा आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।